अरे भाऊ, श्रेयस अय्यर सरपंच साहेब काय केलं यार हे तू. आता ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये जी इंडिया आणि इंग्लंडची टेस्ट सिरीज झाली त्या सिरीजमध्ये श्रेयस अय्यरला घेतलं गेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे फॅन्सने सोशल मीडियावर इतका आवाज उठवला होता, श्रेयस अय्यरला फुल सपोर्ट केला होता. सगळ्या फॅन्सचं म्हणणं होतं की श्रेयस अय्यर टेस्ट टीममध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आता ती ऑपॉर्च्युनिटी त्याच्याकडे आली सुद्धा होती, कारण एकतर त्या इंग्लंडच्या सिरीजमध्ये करुण नायर, ज्याला श्रेयस अय्यरच्या जागी घेतलं गेलं होतं असं आपण म्हणू शकतो, तो करुण नायर त्या सिरीजमध्ये फ्लॉप गेला होता. आणि त्याच्यामुळे आता इथून पुढच्या ज्या टेस्ट सिरीज होत्या, ज्या आता ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज सोबत होणार आहे, श्रीलंकेसोबत त्याच्यानंतर होणार आहे, साऊथ आफ्रिकेसोबत होणार आहे, त्या सिरीजमध्ये श्रेयस अय्यर जवळपास कन्फर्म मानला जात होता की श्रेयस अय्यर प्लेइंग 11 मध्ये तर असेलच. आणि आता सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया ए आणि इंडिया ए यांच्या 4 दिवसाच्या मॅचेस चालू आहेत, म्हणजे एक प्रकार टेस्ट मॅचेस चालू आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी टेस्ट मॅच त्याच्यामध्ये श्रेयस अय्यर कॅप्टन सुद्धा होता. पण काय झालं, जी दुसरी टेस्ट मॅच होती इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए ची, त्या दुसरी टेस्ट मॅच मधून श्रेयस अय्यरने अचानक माघार घेतली. त्याने सिलेक्शन कमिटीला सांगितलं की तो सेकंड टेस्ट मॅच खेळण्यासाठी अवेलेबल नाही. आणि आता जे रिपोर्ट्स येत आहेत त्या रिपोर्टनुसार श्रेयस अय्यरने बीसीसीआयला कळवलेलं आहे की तो पुढचे काही महिने रेड बॉल क्रिकेट खेळणार नाही, म्हणजे टेस्ट मॅचेस खेळणार नाही, टेस्ट मॅचेससाठी तो अवेलेबल नाही. त्याचा काही फिटनेस इश्यू आहे, त्याची बॉडी, त्याने त्याने बीसीसीआयला असं सांगितलेलं आहे की त्याचा एक फिटनेस इश्यू आहे, त्याची बॉडी बहुतेक, त्याने बीसीसीआयला सांगितलं की त्याचा फिटनेस इश्यू आहे, त्याची बॉडी सध्या त्याला सपोर्ट करत नाही आहे, त्याच्यामुळे तो काही महिन्यानंतर बघेल. त्याच्यामुळे तो काही महिने अवेलेबल तर नाहीच आहे टेस्ट क्रिकेटसाठी. आणि त्याच्यानंतर तो पहिले बघेल, फिजिओसोबत डिस्कस करेल की तो टेस्ट क्रिकेट खेळू शकतो की नाही. आणि खरं तर आता श्रेयस अय्यरसाठी रिटायरमेंट घेतल्यासारखंच आहे, कारण सध्या त्याच्याकडे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी होती टेस्ट क्रिकेट खेळण्याची, तो प्लेइंग 11 मध्ये आला सुद्धा असू शकता. पण आता त्याने जो हा डिसिजन घेतला आहे त्याच्यामुळे आता वाटत नाही की परत आता तो टेस्ट क्रिकेट खेळू शकतो. त्याच्यामुळे हे त्याच्यासाठी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यासारखंच आहे. या डिसिजनमुळे फॅन्स नक्कीच नाराज होतील, कारण सगळ्या फॅन्सना श्रेयस अय्यरला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना बघायचं होतं. पण शेवटी हा श्रेयस अय्यरचा डिसिजन आहे, त्याची बॉडी त्याला चांगली कळते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, श्रेयस अय्यरने जो आता डिसिजन घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही?